भोसरीचे विद्यमान आमदार जे आहेत महेश लांडगे यांच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्याच टर्म मध्ये क्रीडा समिती सभापती पदासारखी चांगली संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले? ऍक्च्युली जेव्हा मी स्पोर्ट्स चेअरमन म्हणून मला दादांनी माझी निवड केली आणि मी ऍक्च्युली 2.5 वर्ष स्पोर्ट्स चेअरमन, कोविडचा काळ होता. कोविडचा काळ होता, त्याच्यामुळे मला ते काय करता आलं नाही. पण माझ्या काळात स्कोप मिळाला. स्कोप मी सांगतो ना सर, स्कोप एक मी राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा आपल्या कॉलेजला घेतली. त्यासाठी दादांचं खूप मार्गदर्शन लाभलं. याच्या पलीकडं आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून कबड्डी व्यावसायिक संघाची निर्मिती केली. हा, म्हणजे त्या जो आपलं मला वाटतं राज्यातला पहिलाच कबड्डी संघ होता तो. तुम्हाला सांगतो म्हणजे महापालिकेने ते जे संघात खेळणार असेल त्यांना स्टायपंड द्यायचा आणि ते महानगरपालिकेचे खेळणार असं ते कॉन्ट्रॅक्ट टाईप तो कबड्डी व्यावसायिक संघ तो मी तयार केलेला आहे. त्याची निर्मिती झालेली आहे, सगळं झालेलं आहे आणि 2022 नंतर प्रशासन लागलं. त्याच्या पलीकडे जाऊन अख्ख्या महानगरपालिकेचे जे मैदान आहे, मैदान स्विमिंग टँक जवळजवळ आता 32 मैदान आहे. स्विमिंग टँक एक 14 स्विमिंग टँक आहे, 152 व्यायामशाळा आहेत. म्हणजे माझ्याकडे आता त्याला झाले 5-7 वर्ष आहे, परंतु सगळीकडे सीसीटीव्ही बसवण्याचं त्यावेळेचं माझं प्रपोजल आहे. ते आता सीसीटीव्ही बसवण्यात आलेले पण आहे. म्हणजे नूतनीकरण आपल्या इंडोर जिम आपल्या सगळे जुन्या होत्या, जवळजवळ नाही म्हटलं तरी एक 36 इंडोर जिम आहे. सगळ्यांचं नूतनीकरण, सगळीकडे नवीन इक्विपमेंट महानगरपालिकेच्या व्यायामशाळेत बसलेलं आहे आणि जेवढ्या ओपन जिम आहे शहरामध्ये ते सगळ्या माझ्या काळामध्ये